विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती हा डॉक्टर यशवंत मनोहर यांनी लिहिलेला लेख अभ्यासत होतो. यामध्ये आपण हे समजून घेतलं होतं मागच्या तासामध्ये की साहित्य हे संस्कृतीला बदलण्याचं, समाजाला एक वेगळं वळण लावण्याचं काम करत असतं. साहित्य हे जसं आहे तसं लिहिलं जात नाही, म्हणजे समाजाचं यथातथ्य वर्णन करत नाही, तर त्यामध्ये जे अपेक्षित असतं बदल तो करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच यशवंत मनोहर यांनी समाजाचं जर झाड असं समजलं समाजाला, तर त्या झाडावर लागलेली सुंदर सुंदर फुलं म्हणजे साहित्य असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पुढे ते साहित्य, संस्कृती आणि त्यातलं परिवर्तन आणि विज्ञान याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा केली होती. आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहूयात. ते म्हणतात की ही संस्कृती इहवादी, विज्ञाननिष्ठ आणि भगिनीता बंधुतावादी आहे. म्हणजे त्यांना भारतीय संस्कृतीच्या संदर्भामध्ये सांगायचं आहे की ही संस्कृती कशी आहे. आपली संस्कृती जी सिंधू संस्कृतीपासून सुरू झाली आणि महात्मा फुलेपर्यंत बदलत गेली, ती सांगतात की इहवादीमध्ये या जगामध्ये अध्यात्मवादी नाही, तर इहवादी म्हणजे भौतिक सुख कसं मिळवायचं, भौतिक जगामध्ये कसं वागायचं हे सांगणारी आहे. त्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठता आणि एकमेकाविषयी बंधुभाव सुद्धा आहे. मानवी हितासाठी सतत संस्करणशीलता किंवा सतत पुनर्रचनाशीलता ही तिची प्रकृती आहे. म्हणजे ही काय करते, तर मानवी हितासाठी ती सतत बदलत राहते, स्वतःमध्ये बदल करते. हे भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मानवी संबंधातील विघातकता सतत वजा करीत राहणारी ही संस्कृती मला विश्व संस्कृती ही वाटली किंवा वाटते असं आहे. इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. तर ते म्हणतात की भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय की ते माणसाच्या हितासाठी काय होते, सतत बदलते. आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, मानवामध्ये संबंध निर्माण करताना जेव्हा जेव्हा काही अडचणी येतील, जेव्हा जेव्हा एकमेकाचं वाईट करण्याची ही संस्कृती तयार होईल, तेव्हा काय होतं, त्या संस्कृतीमधून ते घटक वजा केले जातात. आणि म्हणून यालाच मी विश्व संस्कृती, सगळ्या जगानं स्वीकारावी किंवा सगळ्या जगामध्ये उपयुक्त राहील अशी संस्कृती मला ही वाटते. ही संस्कृतीच सर्व मानवांच्या समान हिताची आहे. आपली ही जी संस्कृती आहे ही सगळ्यांचा विचार करते, म्हणजे जगातला कोणताही माणूस या संस्कृतीमध्ये स्थिर होऊ शकतो. आप पर हा भेद तिला माहीत नाही. आप पर म्हणजे हा आपला, हा दुसरा, आपण याचा दुसरा परका आहे त्याचं आपण नुकसान करूयात, आपला आहे तर याचा मुद्दामून फायदा करूयात, अशी ही संस्कृती नाही आहे. आणि म्हणूनच या जगातले सगळे लोक आपल्या याच्यामध्ये येतात. तिच्या साकल्याच्या क्षितिजाला कोणत्याही कक्षा नाहीत, म्हणजे तिला मर्यादा नाही. सर्वांच्याच न्यायहिताच्या संबंधाचे सर्वांगीण संवर्धन करण्यासाठी ती सतत स्वतःला संस्करणशील ठेवते. ती भारतीय संस्कृती आहे, ती धार्मिक संस्कृती नव्हे. तिला देशकाळाच्या सीमा नाहीत. ही मूल्ये मानवी संबंधांची सौंदर्य मूल्येच आहेत. सुंदर जीवनाच्या संरचनेला ही सौंदर्य मूल्ये आहेत. आणि सुंदर जीवनाची पुनर्रचना, पुनर्प्रस्थापना, पुनर्निर्मिती करणाऱ्या साहित्यकृतीचीही हीच सौंदर्य मूल्ये असतात. ही लौकिकतावादी व इहवादी सौंदर्य मूल्ये आहेत. मी या सौंदर्य मूल्यांचा आयुष्यभर पाठपुरावा केला. ही मूल्य संस्कृतीच साहित्याची संस्कृती असावी आणि याच संस्कृतीचे साहित्य जन्माला यावे हा आग्रह मी धरला. म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी भारतीय संस्कृती आहे ही चुकीच्या गोष्टी सतत बदलते, स्वतःली पुनर्रचना करते, स्वतःची पुनर्निर्मिती करते. ही संस्कृतीला, या संस्कृतीला मर्यादा नाही आहेत, देशाच्या मर्यादा नाहीत. आणि म्हणून ही सगळ्या जगाला इहवाद शिकवते, सौंदर्य मूल्य शिकवते.
आणि म्हणून वैयक्तिकरित्या लेखक म्हणतात की मी या संस्कृतीचा आग्रह करतो, या संस्कृतीमध्येच साहित्य निर्माण व्हावं असाही माझा आग्रह असतो. हाच माझा पर्यायी वाङ्मयीन संस्कृतीचा सिद्धांत होता. म्हणजे आपल्या ही जी मूलभूत संस्कृती आहे, ह्या संस्कृतीलाच आपण जर साहित्यामध्ये स्वीकारलं तर काय होईल? हा एक वाङ्मयीन संस्कृतीचा सिद्धांत होईल. मी पर्यायी वाङ्मयीन संस्कृतीचे राजकारण उभे करण्यासाठी आजवर झटलो. ही संस्कृती मूल्ये आणि सौंदर्य मूल्ये यांच्यातील अंतर पुसून टाकण्यासाठी मी माझी शक्ती खर्च केली. माझी सौंदर्य संकल्पना समजावून घेण्यासाठी आधी माझी संस्कृती संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. ही संस्कृती संकल्पना अंतर्विरोधविहीन आहे आणि हीच अंतर्विरोधविहीनता मी पुरस्कारतो त्या संकल्पनेत आहे. या अर्थानेच मॅथ्यू आर्नॉल्ड साहित्यिकांना संस्कृतीचे रखवालदार व कस्टोडियन म्हणतो. या रखवालदाराचा कणा अजिंक्य मात्र असायला हवा. यांनी या ठिकाणी मॅथ्यू आर्नॉल्ड हा जो एक मोठा साहित्यिक, एक समीक्षक पाश्चात्य देशामध्ये होऊन गेला, त्यांचं एक विधान केलेलं आहे की जर कणा ताठ असलेला जर साहित्यिक असेल, कणा ताठ असलेला म्हणजे जो कुणाच्याही समोर झुकलेला नाही, जो लाचार नाही, जो एखाद्याचा प्रचारक नाही, जो स्वतः विचार करतोय, असा जो साहित्यिक असतो तो रखवालदार असतो. कशाचा? तर संस्कृतीचा. आपल्या संस्कृतीचा रखवालदार आणि त्याचं पालन पोषण करणारा एक कस्टोडियन असतो, असं कोण म्हणतो? मॅथ्यू आर्नॉल्ड म्हणतो. फक्त अट काय आहे की तो साहित्यिक विकला गेलेला असू नये, तो साहित्यिक एखाद्या दबावाला बळी पडलेला असू नये, किंवा तो साहित्यिक एखाद्या गटाचा प्रतिनिधी असू नये, तर तो अजिंक्य असायला पाहिजे, त्याचा कणा ताठ असायला हवा. आणि म्हणून हे सांगतायत की मी माझं आयुष्यभर काय केलं? तर एक पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केले. आता ही पर्यायी वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय? तर आजची जी संस्कृती आहे, आजचे जे एकमेकाला घालून पाडून बोलणारे किंवा गटबाजी करणारे जे साहित्यिक प्रवृत्ती आहे, त्याला बाजूला सारून सगळ्यांना मानवतेच्या भूमिकेतून मांडू पाहणारी जी एक संस्कृती आहे, जी साहित्य संस्कृती आहे, ती मला उभी करायची होती. म्हणजे ज्याच्यामध्ये जातीभेद नसेल, ज्याच्यामध्ये धर्मभेद नसेल, ज्याच्या कक्षा भारतीय संस्कृतीच्या मूळ संकल्पनेप्रमाणे खूप विशाल असतील, अशी संस्कृती मला हवी होती. परंतु काय झालेलं आहे? तर अशी संस्कृती हवी असताना, असं सौंदर्य हवं असताना, असं साहित्य हवं असताना सुरुवातीला मला हे सांगणं गरजेचं होतं की समाज म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय, जे की त्यांनी पूर्वी सांगितलेलं आहे. आता ते पुढे सुरू करतात, त्यांचं जे साहित्याविषयीची भूमिका आहे ते मांडायला सुरुवात करतात. ते म्हणतात, खऱ्या साहित्यिकाची हीच जीवनदृष्टी असते. ती जातकेंद्री वा धर्मकेंद्री माणसाची जीवनदृष्टी नसते. म्हणजे साहित्यिक जो असतो तो जात किंवा धर्माला केंद्रीभूत करून जगत नसतो, तर काय करत असतो? ती पूर्णतः सौंदर्य मूल्य केंद्री जीवनदृष्टी असते. म्हणजे समाजात जे चालू आहे ते तो मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. ही जीवनदृष्टीच जीवनाचे भाष्यरूप मांडू शकते. माणसांमधील संबंधांची परस्परोकारकता व परस्पर विभागात्मकता मांडणे जीवनभाष्य करणेच असते. आणि या भारतीय संस्कृतीची मूल्यदृष्टीच असे जीवनभाष्य करू शकते. म्हणजे हा जो साहित्यिक असतो तो जर जातीयतेला मान्यता देत असेल, तो जर एखादा माणूस शिकण्याच्या लायकीचाच नाही किंवा स्त्रियांविषयी असं म्हणत असेल की स्त्रिया शिकून काय करणार आहेत, त्यांनी घरच सांभाळायला पाहिजेत, अशी जर एखाद्या साहित्यिकाची दृष्टिकोन असेल तर तो साहित्यिक काहीच भाष्य करू शकत नाही समाजावर. तर तेच म्हणतात की धर्मदृष्टी आणि धर्मकेंद्री आणि जातकेंद्री असं जे साहित्य लिहिलं जातं ते सौंदर्य निर्माण करणारं नसतं, त्याच्यातून जीवनभाष्य निर्माण होत नाही किंवा संस्कृतीमध्ये बदल होत नसतो. उलट काय होतात? संस्कृतीला ते विघातक बनतात, कारण की त्यांचा परोपकारकता तिथं नष्ट झालेली असते. आणि म्हणून आपण जीवनभाष्य करत असताना आपण
माणसा माणसामधील जे संबंध आहे त्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. माणसांमधील संबंधांची परस्परोपकारकता व परस्पर विभागता मांडणे जीवनभाष्य करणेच असते. आणि या भारतीय संस्कृतीची मूल्यदृष्टीच असे जीवनभाष्य करू शकते. असे जीवनभाष्य पुनर्रचनेच्या गरजेपोटी जन्माला येते. माणसांमधील हितसंबंधांचे मूलग्राही चित्रण हेच जीवनाचे खरे चित्रण. म्हणजे आपण जे म्हणतो की साहित्यामध्ये जीवनाचं प्रतिबिंब उतरावं, त्याच्यामध्ये यावं, तर ते कशाला कधी येऊ शकतं? जेव्हा तुम्ही जात आणि धर्म याच्या बाहेर येऊन जेव्हा माणूस म्हणून एखाद्याला पाहता, तेव्हा ते खरं भाष्य असतं. ही मूल्यदृष्टीच साहित्यिकांची भूमिका असते. साहित्याला भूमिका असतेच. भूमिकेशिवाय त्याच्या शब्दाला अर्थ वा व्यक्तिमत्वच प्राप्त होत नाही. धुरीण वर्गाच्या हितसंबंधांची चाकरी करणारी भूमिका शोषकच असते. शोषक शोषित यांच्या परस्पर विरोधी हितसंबंधांच्या अतीत सर्वांच्या समान हितसंबंधांची प्रस्थापना करणारी दुसरी भूमिका असते. ही एक व्यक्ती, एक मूल्य भूमिकाच असते. या ठिकाणी लेखक सांगतायत की साहित्यामध्ये काय असायला पाहिजे, तर अशी भूमिका असायला पाहिजे. कोणती? ज्यामध्ये धर्माचं समर्थन केलं जाणार नाही आणि जातीचं समर्थन केलं जाणार नाही, तर कशाचं केलं जाईल? माणसाचं केलं जाईल. मग तो एखादा चपराशी असेल, एखादा गरीब असेल, एखादा अशिक्षित असेल, एखादा अडाणी असेल, तर त्याचंही समर्थन साहित्यामध्ये केलं जायला पाहिजे. पण या ठिकाणी एक धोका असतो ज्याच्याशी संबंधित यशवंत मनोहर लिहितात की काही जे लेखक असतात किंवा काही जे साहित्यिक असतात ते धुरीण वर्गाची म्हणजे सत्ताधारी वर्गाची चाकरी करणारी भूमिका स्वीकारतात. चाकरी भूमिका म्हणजे सत्तेला अनुकूलच्या ज्या गोष्टी असतील त्याच पद्धतीने त्यांचं लेखन होत असतं. तर अशा ज्या भूमिका असतात या विरोधी असतात, साहित्यातून त्या सौंदर्य निर्माण करत नाहीत. तर अशा भूमिकांना दूर करून, म्हणजे स्वार्थी भूमिका, सत्ताधारी वर्गाच्या भूमिकांना दूर करून आपण सर्वांच्या हितासाठी अशी एखादी भूमिका जी असते ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि जर ती स्वीकारली तरच आपण एक व्यक्ती, एक मूल्य असं आपण म्हणू शकतो. पुढे ते म्हणतात, साहित्यिक आपल्या साहित्यातून आपली भूमिका मांडत नसतो वा तिचा प्रचारही करत नसतो. तो या भूमिकेनुसार त्याने केलेले जीवनाचे आकलन वा जीवनभाष्य मांडत असतो. साहित्यिक एखादा प्रचारक असू शकतो का? तर काही साहित्यिक प्रचारक असतात, एखाद्या संघटनेचे, एखाद्या विचाराचे, असे अनेक लोक असतात जे की प्रचारक असतात. परंतु इथं ते म्हणतात की साहित्य हे काही प्रचाराचं साधन नसतं. तर साहित्यिक काय मांडतो? तर त्याला जे जीवन समजलेलं आहे, त्याला जो अनुभव आलेला आहे, त्या अनुभवांची मांडणी करण्याचं काम, जीवन भाष्य करण्याचं काम तो करत असतो. या जीवन भाष्याचं वेगळेपण म्हणजे हे जीवन भाष्य किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रचलित दृष्टिकोनापेक्षा वेगळा असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे सतीची चाल होती. आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं जायचं की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं सती जायला पाहिजे, म्हणजे जिवंतपणीच त्याच्या चितेवर बसून स्वतःचा जीव द्यायला पाहिजे, शरीर जाळून घ्यायला पाहिजे. म्हणजे पती मेलेला आहे आणि ती जिवंत जळत आहे, असं तो एक प्रसंग असतो. आता हा प्रसंग जेव्हा सती जाण्याचा प्रसंग उभा राहायचा तेव्हा हजारो शेकडो लोक काय करायचे? भक्तिभावानं तिच्या पाया पडायचे. म्हणजे तो प्रसंग असा होता, एका कादंबरीमध्ये तो लिहिलेला आहे, असा होता की तो पती मेलेला आहे आणि त्याच्या बाजूला ती स्त्री मांडी घालून बसलेली आहे चितेवर, बरं का, लाकडावर, आणि त्याला तूप गीप वगैरे टाकून सगळं तिथं ठेवलेलं आहे तिला, आणि तिला पण
सजवलेलं आहे एखाद्या नवरीसारखं, आणि तो मेलेला पुरुष आणि तिला जिवंत जाळतायत, म्हणजे त्या चितेवर जाळण्याचा कार्यक्रम चालू आहे, आणि तिला गुंगीचं औषध पाजलं जायचं की तिला समजू नये असं काही काय व्हायलं तर. परंतु जेव्हा तिला चटके लागायचे तेव्हा ती काय व्हायची, बाहेर पळण्याचा प्रयत्न करायची, ओरडायची, तर आजूबाजूला लोक नगारे किंवा ढोलक वाजवायचे जोरजोऱ्यात, आणि हजारो लोक तो प्रसंग पाहण्यासाठी हात जोडून उभं राहायचे की बाबा ही किती देवता आहे, किती चांगल्या पद्धतीनं ही जळत आहे. तर हा जो प्रसंग आहे, आता हा प्रसंग त्या काळात लोक हात जोडून भक्तिभावानं पाहायचे, पण आज आपण त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो का? जिवंत एखादी स्त्री जर जळत असेल तर ती किती वाईट गोष्ट आहे ना. आणि अशा पद्धतीने जर सर्वांच्या साक्षीनं जळत असेल तर काय होतं, आपला प्रत्येकाचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. आता याच्याविषयी जर एखाद्याने दृष्टिकोन मांडला की हे चूक आहे, आता समाजामध्ये तर चूकच बरोबर आहे, परंतु त्या लेखकाच्या दृष्टीनं चूक हे चूक असतं, आणि मग तो त्या साहित्यातून मांडतो की बाबा रे हे चूक आहे, आणि मग ते लोकांच्या लक्षात येतं की अरे हे तर चूक आहे. जी गोष्ट चुकीची आहे, जी संकल्पना चुकीची आहे ती चुकीचीच आहे, आणि मग हळूहळू समाज त्याला मान्यता द्यायला लागतो. आणि म्हणून याला जीवन भाष्य म्हटलं जातं साहित्याला. साहित्यामधून काय व्यक्त व्हायला हवं, तर जे समाजामध्ये चालू आहे, मान्य आहे, प्रचलित आहे ते मांडणं इथं अपेक्षित नाहीये. तर त्या प्रचलित गोष्टीमध्ये वेगळेपण काय आहे, त्याच्यामध्ये माणूस म्हणून काही वेगळेपण तुम्हाला मांडता येतं का, याची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. ते पुढे म्हणतात, त्यातून पर्यायी मानवी संबंधांची रचना सूचित होते. म्हणजे पर्यायी म्हणजे याला काय पर्याय आहे, म्हणजे सती जाण्याला पर्याय काय आहे, तर बाबा सती जाऊ देऊ नका, मग त्या स्त्रीचं काय करायचं, तर पुनर्विवाह करा. आलं लक्षात. असा जो पर्यायी व्यवस्था असते ही कशामुळे समजते, त्या साहित्यामुळे समजते, कारण की साहित्यिक तसं डोकं वापरतो, एक पर्याय सांगतो की अशा पद्धतीने तुम्ही करू नका. पुढे ते म्हणतात, जीवनाच्या पुनर्रचनेची दिशा सूचित होते. साहित्यकृती हेच साहित्यकाचे स्वगतही असते आणि त्याची भूमिकाही असते. म्हणजे जर तो साहित्यिक प्रामाणिक असेल, नैतिकदृष्ट्या अधपतित झालेला नसेल, तर तो काय सांगतो, जगण्याचा एक नवीन मार्ग सांगतो कल्पनेनं स्वतःच्या. त्याच्यामुळे ते त्याचं स्वगतही असतं, म्हणजे स्वतःच तो सांगत असतो. त्याची साहित्यकृती हा प्रचार नसतो, तर साहित्यिकाला जाणवलेल्या जीवनमर्माचे ते सौंदर्य रूप असते. हे खरे की सत्तेच्या ताटाखालच्या मांजरांनी विषमतेला आणि शोषणालाच सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केले. त्यांना साहित्य मीमांसकही म्हटले जाते आणि त्यांच्या अज्ञानाला साहित्य सिद्धांतही म्हटले जाते. इथं मात्र लेखकांनी, यशवंत मनोहरांनी एक सूचक केलेले की साहित्यिक हे जीवनभाष्य करतात, जीवनाचं मर्म उलगडून दाखवतात, पण अनेक साहित्यिक असे असतात जे सत्तेच्या हाताखालचे मांजर असतात, म्हणजे ते झुकलेले असतात, ते मर्म सांगत नाहीत. याउलट काय करतात, ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं राहतात. त्यांना समीक्षकही म्हटलं जातं, त्यांना त्यांचा सिद्धांतही मान्य केला जातो, परंतु हे काही खरं नसतं, ते खोटं असतं. पुढे ते म्हणतात, स्वातंत्र्याशिवाय मानवाचे अस्तित्वच सिद्ध होत नाही. निसर्गतः स्वतंत्र म्हणून जन्माला येणारा माणूस समाजाच्या परंपरावादी संपर्कात येतो आणि त्या विशिष्ट समाजाच्या संरचनेचा भाग होतो. म्हणजे काय आहे, तर माणूस कशाशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही, स्वतंत्रतेशिवाय. जर माणूस स्वतंत्र असेल तर विचार करू शकेल, जर तो परंपरेच्या अधीन असेल तर तो विचार करू शकणार नाही. त्याचे मूळ स्वातंत्र्य पारतंत्र्यात रूपांतरित होतो, तो पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य म्हणजे नितळ माणूस, पण हे माणूसपणच आता ओहोटून जाते. त्याला आपल्या माणूसपणाचाच वा स्वातंत्र्याचाच विसर पडतो. पारतंत्र्यालाच स्वातंत्र्य म्हणण्याची सवय त्याला लागते. माणूस माणसाच्या जगण्यालाच पारखा होतो. या माणसाला त्याचे मूळ नितळ माणूसपण प्राप्त करून देणे
हे साहित्यापुढले आव्हान आहे. इथं त्याने स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या संकल्पना वापरलेल्या आहेत. आपल्यावर जे संस्कार होतात, चुकीचे होत असतील किंवा बरोबर होत असतील, हे आपल्याला बऱ्याच वेळेस पारतंत्र्याकडे घेऊन जातात. आपण स्वतंत्र विचार केला पाहिजे. माणसाच्या जगण्यालाच पारखा होतो. या माणसाला त्याचे मूळ नितळ माणूसपण प्राप्त करून देणे हे साहित्यापुढले आव्हान आहे. म्हणून साहित्य माणसाच्या मनाचे स्वातंत्र्य माणसापुढे चितारून ठेवते, त्याला अत्त स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न करते. म्हणून स्वातंत्र्य हरवलेल्या माणसाला त्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी साहित्य निर्वाण मांडते. हे निर्वाण माणसाला त्याचे माणूसपण मिळवून देण्यासाठीच खरे तर असते. खरी प्रतिभा म्हणजे दुसरा प्रकाश, पण हा प्रकाश संकुचित, कधीच पक्षपाती नसतो. म्हणजे इथं ते सांगतात की तुम्हाला जर माणूस म्हणून जगायचं असेल, आपण जे एखादं वागतोय, आपलं जे वर्तन होतंय, या वर्तनाला अनेक दिशा असतात, अनेक पर्याय असतात. आणि ह्या पर्याय सांगण्याचं काम कोण करतं? तर साहित्य करतं. आणि म्हणूनच ही जी साहित्यकृती असते ही अतिशय महत्त्वाची असते. माणसाला माणूस पण मिळवून देते. त्यांचं म्हणणं आहे की जी प्रतिभा असते, म्हणजे माणूस लेखक कल्पना करत असतो, हा एका प्रकारचा प्रकाश असतो. पण हा प्रकाश संकुचित नसतो किंवा पक्षपाती नसतो. माणसाचे मत पक्षपातीच असते, खुद्द विचार पक्षपातीच असतो. संस्कृतीने दिलेले अर्थ वापरणारा शब्दही पक्षपातीच असतो. माणसामधले हितसंबंध पक्षपातीच असतात. हितसंबंधांची रणभूमी असेच जीवनाचे स्वरूप आहे. मतमतांतरे, विचारांमधील अंतर्विरोध यांच्यामधून याचेच प्रत्यंत आपल्याला येते. म्हणजे हा जो हितसंबंध आहे किंवा जी मतं असतात किंवा जे विचारामधला जो विरोध असतो, हा विरोध कसा असतो? तर हितसंबंधामध्ये असतो, पक्षपातीपणामध्ये असतो. म्हणजे माणसाची जी प्रतिभा असते, एखादा लेखक जर लिहायला बसला, तो लिहिताना त्याच्या प्रतिभाशक्तीनं व्यवस्थित लिहितो, परंतु जेव्हा ते लिहून होतं तेव्हा मात्र तो आपण कोणत्या गटाचे आहोत, आपण कोणाच्या बाजूने काय लिहायला पाहिजेत याचा विचार करत बसतो. आणि मग याच्यामधून काय होतो? अंतर्विरोध येतो. तत्वज्ञानातूनही त्याचे प्रत्यंतर आपल्याला येते. मानवी जीवनाचे सत्य काय? मानवी जीवनाचा अर्थ काय? मानवी जीवनाचे सत्य काय असावे? मानवी जीवनाचा अर्थ काय असावा? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न सारे विचारी, सारे ज्ञानी आणि तत्वज्ञानी करतात. हे जे सगळी जगभरामध्ये माणसं आहेत जे विचार करतात, ते काय विचार करतात की जीवनाचे सत्य काय आहे, जीवनाचा अर्थ काय आहे. परंतु काय होतं? पण त्यात एक वाक्यता होत नाही. कशामुळे होत नाही? याची कारणे विचार आणि तत्वज्ञाने हे परस्पर विरोधी हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करीत असतात. मग अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर यांचं म्हणणं आहे की असं का होतं? म्हणजे आपण थोडंसं बाजूला जाऊन विचार करूयात की एक देश आहे आणि दुसऱ्या देशातले लोक आहेत, दोन देश आहेत, जगभरामध्ये एवढे मोठे देश आहेत. तर त्यांनी जर प्रत्येकाच्या देशातल्या लोकांनी म्हटलं की मी माझ्या देशाविषयी प्रेम करणार, काहीच अडचण नाही, कोणालाच काही अडचण येणार नाही. अडचण कुठे येते? जेव्हा ते एकमेकाच्या देशाचा तिरस्कार करतात तेव्हा. आता या सगळ्या माणसांना, सृष्टींना निर्माण करणारा एकच परमेश्वर आहे असे सगळे धर्म सांगतात. मुस्लिम धर्मही हे सांगतो की जगात एकच देव आहे. हिंदू धर्मही हे सांगतो की सृष्टीचा रचयिता एकच आहे, त्याच्यापासून दुसरे देव आणखीन तयार झाले जे द्वैतमत आहेत त्याच्यामध्ये. ख्रिश्चन धर्म असो तोही म्हणतो की जगात एकच देव आहे. मग जर देव एकच असेल तर अडचण कुठे येते? तर यांचं म्हणणं आहे की हे जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान ही जेव्हा परस्पर विरोधी जातात तेव्हा समजून घ्यायचं की तिथं काय आहे? हितसंबंध आहेत. आपापले हित साधण्यासाठी तत्वज्ञानामध्ये बदल करण्यात येत आहे. त्यामुळे जीवनाला पक्षपातीपणा टाळता येत नाही. इथे एक केंद्रवर्ती बाब अशी मांडायला हवी की कुठल्या तरी हितसंबंधांची बाजू घेणे हा पक्षपातीपणा आहे.
तुम्ही जर एका बाजूने झुकलात तर बरोबरच त्याला पक्षपातीपणा असं म्हणतात. तर शोषितांची बाजू घेणे हा मौलिक आणि विधायक पक्षपातीपणा आहे आणि त्याही पुढे जाऊन हितसंबंधातीत मानवत्वाची बाजू घेण्याला निपक्षपाती साहित्य सौंदर्य म्हणायला हवे. म्हणजे एकीकडे शोषित आहे, म्हणजे एकीकडे मोठा श्रीमंत माणूस आहे आणि दुसरीकडे त्याच्या हाताखाली काम करणारा मजूर आहे. आणि आपल्या असं लक्षात आलं की श्रीमंत माणूस त्या गरिबाकडून जास्तीचं काम करून घेत आहे. तर आपल्याला कोणाच्या बाजूनं जाणं फायद्याचं ठरतं? आपल्या स्वतःच्या. तर स्वतःचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर श्रीमंताच्या बाजूने गेलेलं कधीही चांगलं. परंतु लेखकाचं म्हणणं आहे की हा पक्षपातीपणा आहे. आपण जर सत्तेच्या बाजूने गेलं, समजा जर तो श्रीमंत माणूस खोटा असेल, नेहमीच तो खोटा असेल असं अजिबात नाही, परंतु तो जर एखाद्या वेळेस खोटा असेल आणि गरीब माणूस जर खरा असेल तर आपण कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? तर गरिबाची घ्यायला पाहिजेत. याला ते काय म्हणतात? याला ते म्हणतात मानवत्वाची बाजू, म्हणजे माणुसकीची बाजू, की बाबा हा गरीब आहे, याच्या बाजूने आपण राहायला पाहिजेत, याचं नुकसान होऊ देऊ नये. आणि याच्याही पेक्षा जर आपण मानवतेच्या बाबतीत गेलो तर यालाच ते म्हणतात साहित्य सौंदर्य असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सौंदर्य कोणतं आहे? तर जेव्हा तुम्ही मानवत्वाची बाजू घेता, जेव्हा तुम्ही गरीब माणसाची बाजू घेता, साहित्यामध्ये गरीब माणसाचं चित्रण करता, त्याच्या बाजूनं लिहिता, याला ते काय म्हणतात? निपक्षपाती साहित्य सौंदर्य असं ते म्हणतात. पहिल्या पातळीवर मी वंचितांची बाजू घेतो आणि दुसऱ्या पातळीवर हितसंबंधातीत होतो. म्हणजे मी कोणाची बाजू घेतो? जे पीडित आहेत, जे दुःखी आहेत, जे शेतकरी आहेत, जे दलित आहेत, जे आदिवासी आहेत, ज्यांना त्रास होतो आहे, त्यांच्या बाजूने मी आहे. आणि दुसऱ्या पातळीवर काय आहे? मी हितसंबंधातीत आहे, म्हणजे मला कोणाचे हितसंबंध जपायचे नाहीत, मला खुशमस्करी करायची नाही. म्हणजे शोषकांमधले शोषकपण नष्ट होणे आणि शोषितांचे शोषितपण नष्ट होणे या सब्बे सत्ता सुखी होंतु च्या शिखरावर साहित्यिकांचे जीवन भाष्य आरूढ होते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सगळेच कधी सुखी होतील? तर जेव्हा ज्याची पिळवणूक होत आहे त्याची जर पिळवणूक थांबली आणि जो पिळवणूक करत आहे त्यानं जर पिळवणूक करण्याचं बंद केलं तर काय होईल? सगळं जग हे सुखी होईल आणि शिखरावर साहित्यिकाचे जीव. आणि अशा परिस्थितीमध्ये जो लिहिणारा साहित्यिक आहे त्याचं जे साहित्य आहे ते जीवनभाष्य होईल आणि तो फार मोठा मैलाचा दगड असेल. यांनी म्हटलंय मी अशा जीवनभाष्यालाच सौंदर्य मानतो. असे सौंदर्य निर्माण करणारी प्रतिभा कधीच पक्षपाती नसते. तर असं जे एक प्रतिभा असते अशी जी सौंदर्य निर्माण करणारी असते, जी की निपक्षपातीपणे काम करते, उलट गरिबांच्या बाजूनं, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या बाजूनं काम करते, त्याला मी अतिशय महत्त्व देतो असं ते म्हणताना दिसतात. याला पक्षपातीपणा म्हणत नाही तर ते काय म्हणतात? ते सौंदर्य म्हणतात. जर तुम्ही गरिबांच्या बाजूनं मानवतेच्या भूमिकेतून जर राहिलात तर ते तुमचं सौंदर्य असतं आणि यालाच ते काय म्हणतात? साहित्याचं सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती. म्हणजे असं जेव्हा आपण मानवतेच्या भूमिकेतून साहित्य लिहूत तेव्हा ते सुंदर होईल, साहित्याचं सौंदर्य निर्माण होईल साहित्यामध्ये. आणि या सुंदरतेतून याचं अनुकरण करत काय होईल? एक वेगळी संस्कृती आपल्याकडे निर्माण होईल. तर अशा पद्धतीनं त्यांनी इथं अतिशय सुंदर पद्धतीनं तत्त्वज्ञान आणि समीक्षा यांची मांडणी, वैचारिकतेची मांडणी इथं केलेली आहे. तर इथं आपण थांबूयात. यासोबतच आपला हा अभ्यासक्रमाचा हा जो शेवटचा प्रकरण आहे हे इथं संपतं. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.